होय घाबरला तोय. हा तुम्ही घाबरणारच ना का. 10 कोटी होय. आता हे गवत निघल्यावरती इथं कुसाळे येतात न्या उपटून. अरे काय कुसळाने उपटणे एका वाक्याने उभ्या केलेल्या वादळाने केवळ सोशल मीडियावरची चर्चा पेटवली नाही तर जनभावनेचं प्रतीक बनलं आहे. या पोस्टनंतर उमटलेल्या प्रतिक्रियांमध्ये प्रचंड ऊर्जा, भावनिक गुंतवणूक आणि ठाम भूमिका स्पष्ट दिसून येते. या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी एकच नाव आहे, ते म्हणजे रविराज साबळे पाटील. समर्थकाच्या दृष्टीने रविराज साबळे पाटील हे निर्भीडपणे प्रश्न विचारणारे, सत्तेला थेट भिडणारे आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणारे व्यक्तिमत्व म्हणून उभे राहतात. अनेकांनी त्यांना धाडसी नेतृत्व प्रतीक मानून गौरवलं आहे. त्यांच्या भाषेतील आक्रमकता आणि थेट पण हा काहींसाठी अन्यायाविरोधाचा लढा वाटतो तर काहींसाठी तो राजकीय परिवर्तनाची हाक आहे. या प्रतिक्रियेमधून व्यापक असंतोष निर्माण येतो. शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे आरोप, सरकारी यंत्रणेची पारदर्शकता आणि राजकीय जबाबदारी या सर्व मुद्द्यांभोवती चर्चा फिरताना दिसते. काहींना रविराज साबळे पाटील यांच्या संघर्षशील नेता दिसतो तर काही जण अधिक ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त करतात. एकूणच ही पोस्ट केवळ एक विधान राहिलेली नाही, ती रविराज साबळे पाटील यांच्या नेतृत्वाभोवती आकार घेत असलेल्या जनभावनेचे केंद्र बनले आहे. समर्थक, टीका, अपेक्षा आणि असंतोष या सगळ्यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती फिरताना दिसतो.